छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना देशद्रोहाची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारं पत्र नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसले यांनी मंत्री नितीन गडकरी यांना दिले। प्रशांत कोरटकरांसारख्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरांविरुद्ध मराठा समाज सुद्धा आक्रमक आहे आणि कठोर कारवाईची मागणी करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरांची संपत्ती जप्त करा अशी मागणी गडकरींकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर यांच्यावर कडक कारवाईची मागणी विरोधी पक्षांकडून सुद्धा आता केली जाते। अरेस्ट करायला पाहिलं होतं पण झालेलं आहे वाटतं अरेस्ट। आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी आहे। तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही। निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली शब्द संभाजी राजेंच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला। प्रशांत कोरटकर सारख्या अनेक प्रवृत्ती मनोवादी प्रवृत्ती या राज्यात आहेत आणि केंद्रात असेल किंवा राज्यात असेल अशा प्रकारच्या आमच्या बहुजनांची जी काही आदर्श आहेत त्या आदर्श पुरुषांच्या चरित्र हनन असेल किंवा त्यांच्यावर गलिच्छ आरोप असतील ते सातत्यानं होत आहेत आणि याला कारण एकच की त्यांना जे संरक्षण मिळत आहे सरकारी पैशातून संरक्षण आज मिळत आहे म्हणून ही जी काही पिलावळ आहे संघाची ही सातत्यानं आमच्या महापुरुषांचा अपमान करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। तो कुठे फरार असेल त्याला पकडून आणलं पाहिजे। अजून सापडला नाही माझ्या माहितीनुसार। कोणाच्याही किती जवळचा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही हे लक्षात ठेवून त्याच्यावर लवकरात लवकर त्याला पकडून कारवाई करायला पाहिजे। या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। जितेंद्र, आज राजे श्रीमंत मुधोजी भोसले यांनी सुद्धा गडकरींची भेट घेतली, थेट त्यांना पत्राद्वारे मागणी केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे। गडकरींनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे का? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की गेल्या आठवडाभरापासून प्रशांत कोरटकर यांचा मुद्दा राज्यभरात गाजतोय आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला होता कोल्हापूरमध्ये। मात्र शनिवारी कोल्हापूर कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे। आता यावरची जी पुढील सुनावणी आहे ती 11 तारखेला होणार आहे। दरम्यानच्या काळात मराठा संघटना असतील किंवा नागरिक कृती समिती असतील किंवा शिवप्रेमी असतील हे आक्रमक झालेले होते आणि राज्यभर त्यांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात आंदोलन केलं। प्रशांत कोरटकर यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी या शिवप्रेमींची आहे। अशात आता श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे आणि नागरिक कृती समितीच्या वतीने त्यांनी निवेदन दिलेलं आहे की वेगवेगळ्या अशा प्रकारचे केवळ प्रशांत कोरटकरच नाही तर महापुरुषांचा जे अपमान करतात आणि वारंवार अपमान करतात त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी। प्रशांत कोरटकर यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। त्यानंतर आता प्रशांत कोरटकर हे नेमके कुठे आहेत, कारण अजूनपर्यंत ते समोर आलेले नाही आहेत। त्यांना भले जामीन मिळालेला असला तरीही कोरटकर हे अजूनही नॉट रिचेबल आहेत किंवा त्यांचा पोलिसांशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे। कोर्टाने एक महत्त्वाची घडामोड दिलेली होती की सांगितलेलं होतं की 48 तासामध्ये त्यांनी कोरटकर यांनी आपला मोबाईल फोन आणि सिम कार्ड जो आहे तो नागपूरच्या सायबर पोलिसांकडे सोपवावा अशी एक अट ठेवण्यात आलेली होती। आज हे 48 तास पूर्ण होत आहेत, त्यामुळे आज प्रशांत कोरटकर आपला मोबाईल आणि जे सिम कार्ड आहे आणि सोबतच आवाजाचे नमुने आज देतात की काय, म्हणजे देण्यासाठी येणार का हा प्रश्न इथे उपस्थित होते। सायबर सेलकडे अजूनपर्यंत ते पोहोचले नाही, मात्र ते येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आणि त्यानंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शिवप्रेमी आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या तपशिलांसाठी।
तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अखेर उपरती झाली आहे. शिवाजी महाराजांना अभिवादन करत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान प्रशांत कोरटकर आज नागपूर सायबर पोलिसांना मोबाईल, सिम कार्ड आणि आवाजाचा सॅम्पल देणार आहेत. शिवाय पुढील चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं सुद्धा कोरटकरांनी स्पष्ट केलंय. मात्र नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरांकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाहीत. नागपूर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल नाही, त्यामुळे मोबाईल आणि सिम कार्ड घेतलं जाणार नाही. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखलं जातं. अशा छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकून, त्यांचं शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आजही त्यांच्या कहाण्या, त्यांच्या कथा अजूनही प्रत्येकाला प्रेरणास्थायी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा योग आला. अशा शिवछत्रपतींना मी मानाचा मुजरा करतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.